जंतर मंतरवर झालेलं आंदोलन हे फक्त रस्त्यावर उतरलेल्या तरुणांचं आंदोलन नव्हतं, तर संविधानाच्या मूल्यावर उभं राहिलेलं नव्या पिढीच्या विचारांचं आंदोलन ठरलं। जंतर मंतरवरच्या या लढ्यात गांधी, आंबेडकर आणि भगतसिंह यांच्या विचारांचा संदर्भ होता, तर हातात मोबाईल, सोशल मीडिया आणि क्रिएटिव्हिटीची ताकद होती। फलकांपासून सोशल मीडिया कॅम्पेनपर्यंत आणि ऑनलाईन मदतीपासून प्रत्यक्ष आंदोलनापर्यंत या पिढीनं संघटनांची नवी भाषा देशाला दाखवली। या आंदोलनानं खरंच देशात बदल घडेल का, आता या सगळ्याकडेच लक्ष लागलंय। जंतर मंतरवरती झालेलं कॉकरोच जनता पार्टीचं हे ऐतिहासिक आंदोलन आधुनिक टेक्नोसाई तरुणाईनी भरलेलं आणि भारलेलं जरी असलं तरी आंदोलनाचा विचार हा गांधी, आंबेडकर, भगतसिंग आणि संविधानाचा होता। लोकांच्या हातात संविधान या ठिकाणी पाहायला मिळालं। या आंदोलनातील सर्व लोक भारतीय होते। गोर, गरीब, श्रीमंत, सर्व जातीचे, धर्माची अशी एकजूट या आंदोलनात पाहायला मिळाली। खरं तर हा तरुणाईचा असंतोष होता, मात्र हा संतोष सर्व वर्गाचा होता। त्यामुळेच देशातील सर्व वयाच्या नागरिकांना आंदोलनात आपलंसं वाटावं असं सर्व काही पाहायला मिळत होतं। सर्व वर्गाला हे आंदोलन आपलंसं वाटलं, याचं कारण या आंदोलनातील तरुणांची भाषा। ही भाषा थेट सरकारच्या धोरणावर प्रहार करणारी आणि आधीच्या पिढीला फारशी माहीतही नसलेली जरी वाटत असली तरी जनतेच्या प्रश्नांना साद घालणारी होती। या आंदोलनाचे फलक हे डिजिटल प्रिंटेड नव्हते, पेनाने लिहिलेले वाक्य जनतेच्या प्रश्नांचा ठाव घेणारे होते। हेच फलक नंतर सोशल मीडियावर विचार म्हणून व्हायरल झाले। जंतर मंतर मैदानावरील हे कंटेंट इन्स्टा स्टोरीसाठी कॅम्पेन म्हणून वापरलं गेलं आणि हेच सोशल मीडियाचं लेटेस्ट प्रचार मॉडेल ठरू लागलं। देशानं आपल्या तरुणाईचा क्रिएटिव्हिटीचा आधुनिक आविष्कार या आंदोलनाच्या निमित्तानं अनुभवलाय। याच आविष्कारानं जाती धर्माच्या भिंती पाडल्या गेल्या। सोशल मीडियावर 10 लाख फॉलोअर्स पण कामाला एकही येत नाही असं म्हणणाऱ्या लोकांना या आंदोलनानं एक उत्तर दिलं गेलं। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने फॉलोअर्स काय काम करू शकतात हे आंदोलनातून दाखवून दिलं। या आभासी असंघटितपणातून संघटित नियोजन तयार झालं आणि लोक जंतर मंतरवर ऑनलाईन पद्धतीनं फूड पाठवू लागले। देशभरातून विद्यार्थ्यांना थेट मदतही मिळायला सुरू झाली। विशेष म्हणजे घरीही झोमॅटो आणि स्विगीवरून ऑनलाईन फूड ऑर्डर करून खाणाऱ्या या पिढीला देशातील जनतेनं याच माध्यमातून जेवण पाठवायला सुरुवात केली। देशभरात या आंदोलनाची धग हळूहळू गावखेड्यात पोहोचत होती। तरुण मोठ्या प्रमाणात जंतर मंतरवर येत होते, मात्र महिनाभर सरकारनं आंदोलनाकडे कॉकरोच म्हणून दुर्लक्ष केलं, तरीही या कॉकरोचचा लढा सुरू राहिला। विरोधी पक्ष, सेलिब्रिटी आणि मनात धुमसत असलेला असंतोष आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा या आंदोलनाला मिळाला। बघता बघता देशभर आंदोलनाचा जोर पसरला, आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला आणि सरकारला अखेर याच जंतर मंतर परिसरात झुकावं लागलं। लोकशाहीत जनतेनं निवडून दिलेले हे सरकार जनतेच्या रेट्यापुढे 2 पावलं मागे गेलं। याचं कारण गावखेड्यात नेते आणि नेत्यांच्या मुलाच्या मागे फिरणारी तरुण पिढी राजकीय पक्षांची कोणतीही बांधिलकी न ठेवता थेट रस्त्यावरती उतरताना बिनधास्त व्यक्त होताना पाहायला मिळाली। एरवी धोरणात्मक बाबींवरती टीका करणाऱ्यांना देशद्रोही नावाचा टॅग लावला जात होता। या आंदोलनातील तरुणाईनं देशद्रोही, पाकिस्तानी या सगळ्या फंड्यांची खिल्ली उडवत हे मीडिया आणि सोशल मीडियावरती फिरत असलेलं नेरेटिव्ह उडवून लावलं। हे सर्व तरुण फेअरलेस, कशाचीही भीती नसलेले, परिणामांची पर्वा नसणारे, उद्देशावरती ठाम असणारे, प्रसंगी लाठ्या काठ्या झेलणारे, काही जण तर मारहाण होत असताना आणखीन मारा म्हणून उभे राहणारे, ईडी, सीबीआय आणि पोलीस यांच्या कारवाईची कोणतीही भीती नसलेले असे हे तरुण या आंदोलनात देशात आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती जंतर मंतरवरती देखील पाहायला मिळाले। कशालाच न घाबरता रस्त्यावर उतरलेली ही तरुणाई आम्हाला बिनधास्त बेडर जरी वाटली तरी या पिढीला एका गोष्टीची चिंता देखील होती, ती म्हणजे देशाच्या भवितव्याची। ज्याच्यावर देशाचा पाया उभा आहे त्या शिक्षणाची। आम्हाला जंतर मंतरवर भारताचे लोक दिसले। या देशाची समता, बंधुता, न्याय, विचार, अभिव्यक्ती, स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारी तरुणाई दिसली। या देशाचे स्वातंत्र्य अचंद्र सूर्य नांदो असं म्हणणाऱ्या या तरुणांनी या देशाच्या सरकारसोबतच जनतेला एक संदेश दिला। विरोधकांनाही रस्त्यावर आणण्याचं काम या तरुणाईने केलं।
या तरुणाईमध्ये फक्त या ठिकाणी घोषणा देणं हा त्यांचा उद्देश नव्हता, हे देखील आम्हाला या जंतर मंतर आंदोलनावरती पाहायला मिळालं। सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए, अशी म्हणणारी ही तरुणाई आज रस्त्यावरती पाहायला मिळाली। आता या तरुणाईने केलेलं हे आंदोलन देशाची सूरत बदलेल का, हे पाहणं महत्त्वाचं।